योगेश्वर श्रीकृष्णाला आणि आमच्या सर्वात इथल्या गीता शिकवणाऱ्या शिक्षकांना गुरूंना वंदन करून मी आता थोडं जे काय मला या अहिल्यादेवी होळकर या विषयात जे काय मला आतापर्यंत समजलं आहे जाणवलं आहे ते मी थोडं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. प्रयत्न अशासाठी म्हणते आहे की हा विषय इतका मोठा आहे. अहिल्याबाईंनी एवढं काम केलेलं आहे की ते 45-50 मिनिटात मांडणं ते सुद्धा एक चॅलेंजच आहे. असं वाटतं अरे ही तर किती जुनी आता तर समितीने 300वी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. 300वा त्यांचा जन्मदिवस साजरा केला, वर्ष साजरा केलं. मग आज पुन्हा पण 300 वर्षांनी त्या 200-250 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांविषयी बोलायचं आहे. आणि त्या घटना जाणून घेतल्या, समजून घेतल्या की जाणवतं की खरंच या महत्वाच्या आहेत. तर मग आपण आता एक चक्कर मारून येऊया नर्मदेच्या काठी. पण अहिल्याबाईंचा जन्म जरी चौंडी गावात झाला, आता अहमदनगर आतापर्यंत होतं त्याला आता अहिल्यानगर असं नाव दिलेलं आहे त्या जिल्ह्याला. त्या चौंडी गावात माणकोजी शिंदे यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. आणि एक गोष्ट जी त्यांना त्यांच्या आईने शिकवली होती की तू जे करशील त्याचं रक्षण तू करायचं आहेस, ती गोष्ट तू पूर्णत्वाला जाण्यासाठी तू बघायचं आहेस, अर्धवट सोडायचं नाही. ही एक शिकवण त्यांना आयुष्यात फार मोठा परिणाम देऊन गेली. कारण झालं असं की त्या छोटी अहिल्या खेळत होती मैत्रिणींबरोबर नदीच्या काठी. छोटंसं गाव होतं, खेडे गावच म्हणा. आणि तेवढ्या तिला टापांचा आवाज ऐकू आला. पण त्यांनी तिथे शंकराची पिंडी तयार केलेली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज तर ऐकू येतो आहे, पण शंकराची पिंडी मोडली तर म्हणून त्या तिथेच थांबल्या. त्यांना भीती नाही वाटली की माझ्या घोडाचा आला चालू तर मला काही झालं तर की नाही, आपण शंकराची पिंडी बनवली आहे त्यावेळेला तिचा काही होता कामा नाही, त्या धोका लागता कामा म्हणून त्या तिथेच थांबल्या. त्या घोड्याच्या टापांचा आवाज होता बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकरांच्या. ते एका युद्धमार्गावरून परत येत होते पुण्याला आणि तिथे चौंडीला त्यांच्याजवळच्या गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला होता. त्यांना आश्चर्य वाटलं बाजीराव पेशव्यांना. ती मुलगी घाबरली नाही. त्यांनी विचारलं, चौकशी केली तिची कोण काय ते वगैरे. आणि मग त्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं, सुनेच्या शोधात आहात ना तुम्ही, ही मुलगी तुमच्यासाठी सून म्हणून योग्य आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माणकोजी शिंद्यांकडे मागणी घातली आणि अहिल्यादेवी शिंदेची अहिल्या खंडूराव होळकर झाली. ते लग्न त्यावेळी पुण्यातच झालं. शनिवार वाड्यात झालं की नाही ते नक्की माहित नाही, पण पुण्यामध्ये झालं. पेशव्यांनी स्वतः त्याचं यजमानपद स्वीकारलं आणि त्यावेळेला पेशव्यांनी 13 रुपये 10 आणे खर्च करून 200 तोळे सोन्याचा आदेश केला होता. आणि अशी लग्न झालं त्यावेळेच्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि 8 वर्षाची अहिल्या इंदूरला आली होळकरवाड्यामध्ये. तेव्हाचा होळकरवाडा छोटासा होता. आता मग होळकरवाडा इंदूरला आपण बघतो तेव्हा नव्हता, त्याचं काम चालू होतं. आणि मग सासरीच त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यांना त्यावेळेच्या प्रमाणे 3-4 सासूबाई होत्या. त्यातल्या खंडूरावांच्या आई या गौतमाबाई. गौतमाबाईंनी त्यांना मुख्य गृहकर्ते बनवण्याचं, सगळं घरातलं काम करण्याचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याच वेळेला त्यांनी त्यांना धर्मशिक्षण पण द्यायला सुरुवात केली. आणि मल्हारराव होळकर त्या बाकीचं शिकतायत का हे पण जातीने लक्ष ठेवून असं त्यांनी पुण्याच्या शिक्षणाकरता शिक्षक नेमले होते. गणित, संस्कृत, इतिहास, भूगोल हे सर्व विषय अहिल्याबाईंना शिकवले जात होते. कारण राजकारणाला मदत करायची तर हे सगळे माहिती पाहिजे. त्यावेळेला त्यांचं थोडं थोडं लक्षात येणं होतं की आपल्या मुलगा खंडोजीरावचं म्हणावं तसं आधारात लक्ष नाहीये किंवा त्याला इतर लाभ जरा जास्त आहेत. त्यामुळे त्याच्यावर कितपत जास्त आपल्याला ठेवता येईल याची त्यांना शंका वाटायला लागली होती. पण सुनेमध्ये हे गुण आहेत हे त्यांनी ठेवलेली मुलगी सुणसुणीत आणि हुशार आहे, सगळं शिकेल आणि हिला शिकून तयार केलं की आपल्या राज्याचा कारभार सहज सांभाळू शकेल. हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या सुनेला शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आणखी काही लढा झाल्यावर 20 जानेवारी 1734 पेशव्यांकडून होळकरांना काही परगाणे मिळाले आणि काही परगाणे मिळून एक
सुद्धा बनत असे, म्हणून ते सुभेदार झाले. आणि हे अहिलेच्या पायगुणामुळे झालं असं मल्हाररावांच्या मनात होतं. आणि मग त्यावेळेला धनगर समाजाचे होते, त्यांच्याकडे धनगर समाजात अशी प्रथा होती की पत्नीने जर 1 रुपया मिळवला तर त्यातले 11 पैसे पत्नीचे असत. त्यामुळे ती त्या पत्नीची खाजगी मालमत्ता असं धरलं जाईल. त्यानुसार त्यांनी पेशव्यांकडून काही परगणे आपल्या पत्नी गौतमाईबाईंच्या नावाने करून घेतले होते. त्यांचा हक्क वसुलीचा जो काय चौथा योग आहे तो त्यांना मिळालेला होता. त्यामुळे ती त्यांची खाजगी मालमत्ता समजली जाईल. गौतमाबाई, बनाबाई आणि द्वारकाबाई ह्या त्या दोघी तरी पत्नी होत्या मल्हाररावांच्या त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे. पण त्या सगळ्यांचा अहिल्याबाईंबरोबर फार जीव होता. त्या त्यांना विविध प्रकाराने शिकवत असत. रामायण, महाभारत अशातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून, ते जर पूर्वी बघितलं तर रामायण महाभारत सांगणे हाच एक मुख्य शिक्षणाचा पाया दिसतो. शिवाजी महाराजांच्या कथेत पण तेच असतो की अहिल्याबाईंचं वाचताना सुद्धा तेच जाणवतं. ते महत्व होतं घरात रामायण महाभारत शिकवणारा. आणि पुढे बघितल्यावर वाटतं की महाभारतात त्यांना गीता पण नक्की शिकवलेली आहे. असं करता करता अहिल्याबाई 20-22 वर्षाच्या झाल्या आणि त्या मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व फळ सांभाळायला लागल्या. त्या अतिशय अचूक हिशोब बघत ठेवत असत. त्यांच्या समोरला हिशोब गेला कुठे चूक असेल की एका नजरेत त्यांना बघितला तर चूक शोधत असेल की इथे अशी चूक आहे त्या दाखवून देत असत. याद्या यायच्या जर लूट तेव्हा लढाईची पद्धतच होती की एखाद्या याच्यावर हमला केला किंवा हरवलं एखाद्या राजाला तर तिथे काही लुटीच्या गोष्टी मिळत असत. त्या गोष्टी तशाच्या तशा खजिन्यात जमा करता येतील, त्यांची यादी करावी लागते. त्यात कुठे चूक होऊन चालत नाही. आणि त्यातली कुठलीही गोष्ट खाजगी करायची, एखादी म्हणाली मला हे फार आवडलं तर नाही, ते नोंदवून मिळेल त्यांनी मल्हाररावांनी सांगितलं तर, पण ते त्या प्रकारे मिळेल असंच देऊन टाकलं असं नव्हतं. त्यानुसार याद्या करायच्या, त्या सगळ्यांचा जमा खर्च घ्यायचा. सैन्य मोहिमेवर गेले मल्हारराव, काय काय जमा खर्च झाला, काय काय लूट मिळाली, हा सगळा जमा खर्च घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा खाजगी आणि सरकारी, कारण कधी कधी नाही असा बरोबर असेल तर काही नोकर माणसं असत की ज्यांचा खर्च हा मल्हारराव त्यांच्या खाजगीतून करणं अपेक्षित असेल, तो सगळा खर्च अत्यंत काटेकोर पद्धतीने अहिल्याबाई तपासत असत. कधीही सरकारी आणि खाजगी याचा त्यांनी गोंधळ होऊ दिला नाही एक पैसा. पत्र येत असत पेशव्यांकडनं, इतर सरदारांकडनं. त्या पत्राला काही उत्तर द्यावं लागत असत. तर ते त्यांना देण्यासारखं असेल तर स्वतः नाही तर मल्हाररावांना विचारून त्यांना सांगावं लागेल असं असं पत्र अमुक काही आहे, कधी राजकारणाचं कधी काही इतर गोष्टींचं असेल. सैन्याचे हिशोब पुन्हा वेगळे असत. त्यानुसार ते सगळं तपासायचं सैन्याचा हिशोब काय आहे तो. मल्हाररावांनी सांगितलं हुंडी पाठवायला तर ती पाठवायची. सैन्याला रसद पाठवायला सांगितली तर त्याची व्यवस्था करायची. दारूगोळा पाठवायला सांगितली तर त्याची व्यवस्था करायची. आणि व्यवस्था करायची म्हणजे आतासारखं अमेझॉनचं पार्सल नव्हतं पॅक केलं पाठवून दिलं. जर सैन्य पाठवते दारूगोळा पाठवा अमुक दिवशी अमुक ठिकाणी पोहोचला पाहिजे असा जर मल्हाररावांचा त्यांनी आज्ञा आली असेल तर तो सगळे तेवढी लोक तयार करायची. ते जातील कुठल्या रस्त्याने ते तपासायचं. त्याच वेळेला त्यांचं मध्ये मध्ये ते कुठे थांबतील, त्याच्यात अन्न पाण्याची व्यवस्था कशी होईल ते करताना प्रयत्नाला काही त्रास होता कामा नये. कधीही अशी तक्रार येता कामा नये की मल्हाररावांचं सैन्य चाललं होतं त्यांच्या शेतात धरलं, त्यांनी या शेताची फळं त्यांनी घेतली. तर त्यानुसार त्या सगळ्यांची व्यवस्था करायची. त्यात कोणी लगेच जखमी होऊ शकतो पण एरवीही आजार पडू शकतो महिन्याभर असताना. त्यांची औषध पाण्याची व्यवस्था करायची साठी पण त्याच्यासाठी कोणते पैसे त्यांच्यावर औषध हे सगळं हवं. ते एक फक्त सैन्य पाठवायचं किंवा दारूगोळा पाठवायचं म्हणजे एवढं सगळं भान सांभाळावं लागत असेल. आणि हे त्या केवळ 20-22 वर्षांच्या असताना करत असत. त्याच वेळेला पेशव्यांच्या आदेशानुसार आला की काही साधूंचा जन्म करताना ते यात्रेला जाऊ इच्छितात पण तुमची त्यांना माहिती नाही त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करा. अहिल्याबाईंना घोडेस्वारी पण शिकवली होती आणि घोडेस्वारीचा परफेक्ट करता करता त्यांनी आजूबाजूचे कुठली खेळी कुठले परगाणे आपले आहेत कुठले दुसऱ्यांचे आहेत ती सगळी माहिती करून घेतली होती. भूगोल पण त्यांना शिकवला होता. त्यामुळे अहिल्याबाईंनी अत्यंत व्यवस्थितपणे त्या साधूंना नकाशा करून दिला. त्यांना कुठे थांबता येईल, कुठे त्यांना राहण्याची जेवण्याची सोय होऊ शकेल हे सुद्धा त्यांना
समजावून सांगितलं. त्यानुसार पत्र दिली. कारण असं तर होत नाही की होळकरांकडे पत्र आलं यांची व्यवस्था करा तरच अशा धर्मशाळांमध्ये वगैरे व्यवस्था होऊ शकते. ती पूर्वीपासूनची पद्धत होती. हे एवढं सगळं त्या एकट्या सांभाळत असत. त्याच वेळेला त्यांना 1745 साली पुत्र मालोजीराव आणि 1748 साली कन्यारत्न प्राप्त झालं मुक्ताबाई म्हणून. दिवस चालले होते. मल्हारराव मोहिमा करत होते. त्या मोहिमा चालू असतानाच कुंभेरी गडावरच्या लढाई चालू होती. पेशव्यांचं सैन्य होतं, मल्हाररावांचंही होतंच. आणि लढाईची वेळ नसताना सकाळी लवकरच्या वेळेला खंडोजीराव बाहेर आले आणि इकडनं मुघलांचे जे सरावाकरता बॉम्ब तोडगोळे दाखवत होते त्यातला एक तोडगोळा लागून मल्हारराव खंडोजीराव जागीच गेले. खूप मोठा आघात सगळ्यांच्या ह्याच्यावर झाला. पेशव्यांच्या सैन्यावर, मल्हाररावांवर. राणीवसा सगळा बरोबर होता. खंडोजीरावांची इतर लग्न झालेली होती. शिवाय त्यांची काही अभ्यवस्था होती. ते सगळे लोक, सर्व बायका त्या इथे लढाईच्या त्यांच्या बरोबर होत्या. आणि खंडोजीराव गेल्यावर 12 जणी सती जायला निघाल्या. अहिल्यादेवी देखील सतीची वस्त्र नेसून तयार झाल्या. पण मल्हारराव मध्ये आले. ते म्हणाले, तू सती जाऊ नकोस, माझी विनंती आहे, मला उन्हाळा करून जातेस काय ग, असे त्यांचे शब्द लिहून ठेवलेले आहेत. ते मला उन्हाळा मी एकटा पडेल, माझ्या मदतीला कोणी नाहीये आता इथे, त्यामुळे तू राहिलीस तर अहिल्या गेली आणि खंडू आहे असं मी समजेल. त्यांनी आणि गौतमाबाईंनी अक्षरशः हात जोडून आणि सती जाऊ नये म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. पण त्या म्हणजे आता आजपासून मी जरी वस्त्र नेसणार नाही, कुठलेही दागिने घालणार नाही, मी फक्त श्वेतवस्त्र धारण करेन. आणि त्यांनी आयुष्यभरासाठी सतीचं वाण स्वीकारलं. त्या एकदा सती नाही गेल्या, पण आयुष्यभर सतीचं वाण स्वीकारलं. मल्हारराव म्हणाले, इथून पुढे तुम्हाला एकेरी संबोधने नाही, आजपासून मी तुम्हाला अहो अहिल्याबाई असं म्हणत जाईल, की तुला नाती हाक मारणार नाही. ती एवढी मोठी काय मान दिला होता किती मोठा सासऱ्याने, की जो काळ होता की सुनेला समजून ठेवायचं किंवा घरात त्याच्या घराच्या चौकटीमध्ये सुनांचा वावर नसेल, त्या काळामध्ये त्यांनी एवढं वाव दिलाच आणि त्यांच्या आपला निर्णय मांडला म्हणून कायम त्यांनी कोणी जर म्हटलं नंतर पुढे की त्यावेळेला सती जाणं हेच नॉर्मल गोष्ट होती, त्यात कोणाला वावगं वाटत नव्हतं. नंतर भविष्य काळामध्ये जर कोणीही काही त्याविषयी वावगं बोलतं आहे असं जर मुलांच्या कानावर आलं तर सांगते की माझ्या सांगण्यावरून ती सती गेली नाही, तिच्या इथे असलेल्या मी कारणीभूत आहे. कोणी एक वावगा शब्द बोलला तर जीभ छाटून उभा चालून टाकेल. म्हणजे त्यांचा दराराच तसा होता की त्याच्या बाहेर पुढे बोलण्याची काही त्यांना प्राज्ञापणाची नव्हती. हे सगळं होत झाल्यावर मोगलांकडनं की ते अनवधानाने ते लढाई चालू असताना नाही मारले गेले खंडोजीराव, अनवधानाने मारले गेले आमच्याकडनं. मग मोगलांकडनं त्यांना आणि मालेरावांना काही परगणे भेट म्हणून मिळाली की मग त्यांना चोरी बांगडीसाठी थोडी पद्धती होती, चोरी बांगडीसाठी जात असते ती एकटी राहिली म्हणून ते काही परगाणे मिळाले होते. ते परगाणे सुद्धा होळकरांच्या सुभेदारीत जमा झाले. आणि आता मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंच्या राजकीय शिक्षणावर भर द्यायला सुरुवात केली, की त्यांना राजकीय आणि युद्धही करता आलं पाहिजे, नुसतं घोडेस्वारी येऊन भरणार नाहीये. दारू गोळा करायला तर त्या शिकत होत्याच, पण युद्ध करणं, राजकारण सुद्धा अहिल्याबाईंना माहिती व्हायला पाहिजे. आणि तेवढ्यामध्येच पानिपत घडलं. पानिपत हा मराठ्यांचा खरं म्हणजे पराभव नव्हे, परंतु त्यावेळेला फार मोठ्या नुकसानीत मराठ्यांना बाहेर पडावं लागलं. त्यावेळेला त्यांची अपरिमित हानी झाली सर्वच पद्धतीने, म्हणजे माणसंही गेली, शस्त्रास्त्रही कमी झाली, खजिनाही कमी झाला, पेशव्यांचा, होळकरांचा, शिंद्यांचा, सगळ्यांचा. आता त्यावेळेला परिस्थिती अशी होती की तिथल्या सैनिकांना, लढाईवर गेलेल्या बऱ्याच लोकांना नीट खायला वेळेवर इलाज पण मिळाले नव्हते. काही हजार जखमी सैनिक घेऊन मल्हारराव होळकर हिंदुराला आले. 25 चुली पेटवून त्यांच्याकरता अन्न शिजवण्यात आलं. सगळ्यांना आधी
खायला प्यायला दिलं, मग त्यांच्यावर जोखमांवर इलाज केले गेले किंवा काय असल्या त्यावेळेला अहिल्याबाईंना जाणवलं की वेळेवर रसद पोचणं हे कुठल्याही सैन्याकरता किती महत्वाचं आहे. ही रसद या रसदीतला काही भाग त्यांना वेळेवर पोचला असता तर थोडं त्यांना कदाचित गोळ आलं असतं एखाद वेळेला, पण त्याचं महत्व किती आहे हे त्यांना त्यावेळेला फार विशेष करून जाणवलं. त्यावेळेला ते दारुगोळा तयार करायला शिकत होत्या. दारुगोळा तयार करायचा तोफा होतायच्या. कोळकरांच्या राज्यात या दोन्हीचे कारखाने चालू झाले. त्याच वेळेला गोहाडचा किल्ला तिथे काही गडबड होते आहे असं त्यांना समजलं गुप्तहेरांकडनं. त्यांनी त्या पूर्ण मोहिमेची आखणी स्वतः केली, कारण मल्हारराव दुसऱ्या एका मोहिमेत व्यस्त होते. म्हणून अहिल्याबाईंनी शेवटी निर्णय घेतला की आता ही लढणी जायला मी स्वतः जाते. त्यांनी स्वतः नेतृत्व केलं, तिथे लढल्या आणि तो जिंकून दाखवला आणि मल्हाररावांची शाबासकी मिळवली की मी आजपर्यंत तुला जे काय शिकवलं जे काय त्याचा उपयोग केलाच चांगला असा. या दरम्यान थोड्या दिवसांनी गौतमाबाईंचा मृत्यू झाला की त्यांच्या सासू कमी आणि आई जास्त झाल्या होत्या. गौतमाबाईंच्या मृत्यूचा दुःख करायला देखील अहिल्याबाईंना आणि मल्हाररावांना वेळ नव्हता खरं म्हणजे. तितक्या त्यावेळेस होतं ते मोहिमेमध्ये मोहीम लढवण्यामध्ये मल्हारराव व्यस्त होते आणि त्याच्या तयारी करण्यामध्ये आज जसं आपण बॅक ऑफिस म्हणतो तसं अहिल्याबाई या मल्हाररावांच्या मोहिमेच्या बॅक ऑफिस होत्या त्यावेळेला. त्यामुळे त्याच्यामध्ये अहिल्याबाई व्यस्त होत्या. जाटांशी त्यांना युद्ध करावं लागत होतं, त्यामुळे मोहीम चालू होती आणि त्या जाटांची युद्ध मोहीम तर यशस्वी झाली, पण परतीच्या प्रवासात मल्हारराव स्वतः स्वर्गवासी झाले आणि मग अहिल्याबाई हे सगळी जबाबदारी त्यांच्या शिरावर येऊन पडली. त्यांचे वीर तुकोजीराव होते, पण ते लढाई करण्यामध्ये वाकतबार होते, पण त्यांना मागचं राजकारण किंवा पद सांभाळणं हिशोब वगैरे ह्याच्यामध्ये ते एवढे शिक्षित नव्हते. त्या लढाई करणं हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. परंतु जरी अहिल्याबाईंनी स्वतःच्या डोक्यावर सगळं जबाबदारी घेतली त्यांना घ्यावीच लागली. त्यावेळेला गौतमाबाई आधीच गेल्या होत्या आणि बनाबाई आणि द्वारकाबाई या सती गेल्या मल्हाररावांबरोबर. त्यांची आणखी एक खंडाराणी होत्या हरकुंवर म्हणून. खंडाराणी सती जात नसेल, त्याच्यामुळे त्या अहिल्याबाईंच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मग उलट झालं, म्हणजे अहिल्याबाईंचं थोडंसं बॅक ऑफिस घरातल्या बाजूचं असतं ते हरकुंवरबाईंनी सांभाळलं आणि इथे अहिल्याबाईंच्या अहिल्या देवी झाल्या. त्यांचा स्वतंत्र अंमल सुरू झाला. त्यावेळेला त्यांनी त्यांची राजधानी इंदूरहून महेश्वराला हलवली, महेश्वर या ठिकाणी हलवली. तिथे त्यांनी पूर्ण शहर तयार केलं, डेव्हलप केलं. त्यावेळेला त्यांनी तिथे राजवाडा म्हणून जो बांधला, तो दिसायला जरी अहिल्या देवीचा होळकरांचा राजवाडा असला तरी त्याची कुठेही असं खूप वैभवी आहे, झगमगाट आहे असं काही नव्हतं. एक साधा वाडा होता, पण त्याची सदर मात्र मोठी होती आणि अहिल्याबाई तिथे पांढऱ्या घोंगडीवर बसून सर्व कारभार, पांढरी स्वच्छ साडी नेसल्या, अंगावर कुठलाही अलंकार नाही आणि पांढऱ्या घोंगडे महाराष्ट्रात आपण तिथे पांढऱ्या घोंगडीचं महत्व वाचलेलं, त्याच्यामुळे त्या पांढऱ्या घोंगडीवर बसून त्या सर्व कारभार बघत असत. अशा अत्यंत साध्या पण तेजस्वी अशा त्या नवीन शहर बसवलं. तर त्याच्यात त्यांनी काय काय केलं आणि कसं कसं केलं. तर आज आपण स्त्री सक्षमीकरण वगैरे वगैरे काय काय बरंच ऐकतो बोलतो. अहिल्याबाई हा भारतातल्या स्त्री सक्षमीकरणाचा मुद्दा ते आहे तसं म्हटलं तरी हरकत नाही. त्यांनी मुलींसाठी वेगळ्या पाठशाळा चालू केल्या, त्याच्यासाठी वेगळे शिक्षक नेमले. महिलांना आणि मुलींना शस्त्रास्त्र शिक्षण द्यायला शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्यावर तयारी करायची वेळ आली, लढण्याची लढावं नाही लागलं, पण तयारी त्यांनी पूर्ण केलेली होती. त्याच्यावर त्यांच्या महिलांची तुकडी देखील होती आणि वस्त्र विणणे हा काही कुठेच उद्योग होता. बायका आपल्या दुपारच्या मावल्या वेळात घरामध्ये करत असत, तर त्याच गोष्टीला त्यांनी जास्त व्यावसायिक स्वरूप दिलं की महिलांना रोजगारही निर्माण होईल त्याच्यामुळे असं पाहिलं आणि एक ब्रँड डेव्हलप झाला महेश्वरी साडी, जे आजतागायत अगदी विख्यात आहे. आपण जो
असतो ना इंदोरी किंवा महेश्वरी साडी घेण्याकडे बायकांचा कल असतो सगळ्या स्त्रियांचा. हे 250 वर्षांपूर्वी जेव्हा उत्तरेत मोगल, दक्षिणेत 3 शाह्या आणि मध्ये बसलेली मराठी राजवट, ह्या सगळ्यामध्ये ह्या मोगलांच्या ह्याच्यामुळे स्त्रिया कुलुपत झाल्या होत्या त्यावेळेला. त्यांना अवघड होतं बाहेर पडणं. त्यावेळेला एका स्त्रीने पुढाकार घेऊन महिलांसाठी त्या सर्व गोष्टी चालू केल्या. हे कौटिल्याचं एक वचन आहे, प्रजासुखे सुखम राज्य प्रजाना हिते हित. हे प्रजेच्या सुखामध्ये राजाला स्वतःचं सुख दिसलं पाहिजे आणि ज्या प्रजेच्या हितात त्याला स्वहित दिसलं पाहिजे. नुसतं प्रजेचं हित नाही, त्याच्यातच माझंही हित त्याच्यातच हे त्याला जाणवलं पाहिजे. हे अहिल्यादेवीने करून दाखवलं. मग त्यांनी नर्मदा घाट इतर कामं सुरू केली. पर्यावरण त्यांनी नर्मदा घाटावर घाट बांधले, कालवे काढले. ते संपूर्ण शहरामध्ये इंदूर आणि महेश्वर दोन्ही ठिकाणी फिरवले. विहिरी बांधल्या, मंदिरं बांधली, मंदिरांच्या भोवती देवराया बांधल्या. मंदिरांच्या भोवती देवराया बांधल्यामुळे साहजिकच वृक्षतोडीला तिथे बंदी असते. वृक्षतोडीला बंदी असल्यामुळे पाऊस पाणी चांगलं राहतं. इतर भागात दुष्काळ पडला तरी अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये दुष्काळ झळा नागरिकांना बसल्या नाही. कारण ते कालवे काढलेल्यामुळे, सर्व गोष्टींमुळे आणि झाडांमुळे त्यांना जे काही पाणी त्यांच्याकडे होतं ते त्यांना तेवढं पुरलं. ते रामराज्याची संकल्पना सांगतात, असं म्हणतात की रामराज्यात कधी दुष्काळ पडत नाही. तर अहिल्यादेवीच्या राज्यात कधी दुष्काळ पडला नाही. सांडपाण्याचे वेगळे नाले काढायचे, ते नर्मदेत सोडले नाहीत. जनावरं धुण्यासाठी वेगळी जागा, नदीच्या काठी जनावरांना पाणी पिण्यासाठी वेगळी जागा. इतकंच काय, त्यांनी पक्ष्यांकरता काही वनं राखून ठेवली होती. ती वनं फक्त पक्ष्यांकरता आहे. तिथे बाकी कोणाला प्रवेश नाही, की त्यांचीही फोटो ठेवली पाहिजे. इंदूर आणि महेश्वराचे रस्ते रोज झाडले जा आणि धुतले जा, आणि ही जी काही त्यांनी शिस्त घालून दिलेली आहे, इंदूरमध्ये लोक अजूनही पाळतात. आणि आजही 2023 साली इंदूर हे स्वच्छ सर्वेक्षण राज्यात संपूर्ण देशात पहिलं आहे. 250 वर्षापूर्वीचा इतिहास का शिकायचा, तर त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम आजही आहे आणि ते लोकांनी जपून ठेवलेले आहेत. म्हणून हे आपल्याला सगळ्यात माहिती करून द्यायचे. आणखी त्यांनी काय केलं, हुंडाबंदी आणि दारूबंदी केली त्यांच्या आयुष्यामध्ये, की जी आज देखील 100% यशस्वी होऊ शकलेली नाहीये 200 वर्षांनंतर. की त्यांनी त्यावेळेला कुठल्याही मुलीचं जर हुंड्याकरता लग्न अडलेलं आहे असं त्या कळल्या वरपक्षाच्या लोकांना बोलवून घेऊन अगदी त्यांना रागवत असत की नाही, विक्रीची वस्तू आहे का तुमचा मुलगा, म्हणजे हुंडा न घेता लग्न करा. आणि त्यावेळेला त्यांनी जिथे काही पडीक जमिनी होत्या फार कोणी कसत नव्हतं, शास्त्रज्ञांनी पाठ फिरून कालवे काढून पाण्याची सोय केली, तर त्याच्याशिवाय काहीच करता नाही. आणि घरच्या अल्पभूधारक या भूमिहीन असेल तर त्याला शेती हाच एक मुख्य व्यवसाय असेल, अशा लोकांना ते तिथे बसायला दिलं. आणि तो 9-11चा रूल त्यांनी तयार केला, की त्याचे 9 भाग हे सरकारात जमा होतील 9% आणि 11% त्या शेतकऱ्याकडे राहतील आणि बाकीचं असेल ते तो विकू शकतो. 11% त्याने स्वतःच्या उदरनिर्वाह पोटावर ठेवायचे आहे. याच्यातनं पुढे सातबारा, अहिल्यादेवीची सातबारा आहे, त्यांनी 9-11 चालू केला होता, त्याचा मग तो सातबारा झाला. त्या रोज सकाळी उठून त्यांचा काय देवाचा पूजा अर्चा जपजापे वगैरे असं, आणि घरातली सगळी मंडळी म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी सुंडी एवढे नोकर चाकर किंवा काही वाड्यात राहायला असं काही दिवसभर एक वाड्यामध्ये कामाला आणि संध्याकाळी घरी परत जातात. ही सगळी मंडळी जेवली आणि खाण्याची चौकशी केल्याच्या त्या कधीही स्वतः जेवत नसत. त्यांच्याबरोबर लक्षात आलं की इंग्रज किंवा युरोपियन लोक भारतामध्ये घुसू बघतात. मग त्यांच्या उत्तर द्यायचं तर आपली कशी तयारी असली पाहिजे, त्यांना उत्तर द्यायचं तर आपल्याला त्यांच्या पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणून जे.पी. बॉयड नावाचा एक अमेरिकन अधिकारी होता, त्याला बोलवून त्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये एक
तयार करावी आणि त्याच्याशी केलेला करार इतका आदर्श आहे की तो कुठेही आपल्या कारभारात गौरव करायला त्याला वाव ठेवलेला नव्हता. त्याने फक्त त्याला सगळ्यांचं शिक्षण द्यायचं आहे आणि तेवढंच करायचं आहे. त्याने बाकी कुठे रस्ते घालायला कामा नये याची त्यांनी फार जपून जाणीवपूर्वक त्याची काळजी घेतली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विनोदांच्या पद्धतीचा लोकांना पण तयार करवला की त्यांच्या लोकांना आपल्याला कसं उत्तर देता आलं पाहिजे. तेव्हा काय म्हणाले की इंग्रज पासून सावध राहा. महाजी शिकण्यापासून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की इंग्रजांपासून सावध राहा. इंग्रज तुम्हाला समोरासमोर बनवणार नाही, ते अस्वलाप्रमाणे तुम्हाला मारतील. अस्वलचं हसून लोकांचा बळी घेतं तसे ते तुम्हाला खेळून तुम्हाला हरवतील. ते सरळ किती द्रष्टेपणा होता, त्यांनी किती बातम्या बघितलं होत्या या सगळ्या घटनांकडे. ज्या वेळेला लढू शकत होत्या त्यावेळेस त्या धुरंधर राजकारण पण सोबत झालेल्या होत्या. थोडक्यात राज्यातील काही ठिकाणी राजपुतानाची आता ज्या आपण राजस्थान म्हणतो त्यांच्याशी काही सामायिक होती. तिथे चंद्रावत नावाचे राजपूत राज्य करत होते त्यावेळेला. त्यांच्या काही प्रदेशामधून तुम्ही सगळ्यांच्या व्यक्तिकांची लढाई युद्ध बारीक करत चालू होता. तसं काही वेळ झालं पण बंधारा होते तोपर्यंत त्याची हिंमत नाही झाली होळकरांवर स्वारी करण्याची. त्याच्यानंतर वगैरे असं वाटलं की आता कोणी आपल्याला कोणी खालचा विरोध करणारा बोललं ते बंधारा देण्यामुळे तर त्यांनी चंद्रावरती आवेशी करायला सुरुवात केली. त्यावेळेला लढाईमध्ये गुंतलेले होते आणि अहिल्याबाईंनी मोहीम स्वतः चालवली आणि चंद्रावतारांचा बिमोड केला. त्याच दरम्यान त्यांचे पुत्र मालेगाव यांचे निधन झालं. त्यांना काही रोगग्रस्ततेमुळे ते निधन पावले. त्यांची सून सती गेली आणि 3 सुना होत्या तेव्हा त्या प्रदेशामध्ये जास्त लग्न करत होती. पण ती एक गोष्ट त्यांना खंत कायम होती की मी बाकी परत काही करू शकले तर सती प्रथा बंद नाही करू शकले. त्यांना ती बंद करायची होती पण ते नाही होऊ शकण्यात आलं. पुत्र मालेगावला निधन झालेल्या दुःखामध्ये मुलग्या होत्या आणि त्या एकट्या आहेत असं बघून त्यांचे गंगोबा राजे आहेत ते प्रधान होते. त्यांची थोडी बुद्धी फिरली. त्यांनी राघवाला पेशव्यांना वेळोपाठ जाती होळकरांचं राज्य बळकावायचं असेल तर ही चांगली संधी आहे. आता आम्ही ज्यावेळी राज्यकारभार बघत नाही ते महाराष्ट्र बसून असतात. परंतु अहिल्याबाईंच्या नंतर हे सगळीकडे फिरत असत, नगरपाल सगळीकडे फिरत असत, फक्त त्यांच्या राज्यात संपूर्ण देशात फिरत असत. त्यांनी ही गोष्ट नरसिंहरावांपर्यंत पोहोचवली आणि नरसिंहरावांना अहिल्याबाईंना सांगितलं की तुला आता गोष्ट करायला पाहिजे असं आहे. दाखवा आता तुझ्यावर चांगलं देण्यात. अहिल्याबाईंनी सत्रांची पद्धत सुरू केली होती ते इंदूरहून निघालेल्या किंवा 24 तासात पुण्यात पोहोचायचा. तो एकटा पण यायचा कारण इथून तिथे जायचं तिथे त्याला दुसरा पाहिजे त्याने पुढे यायचं असं या बाकीचं प्रार्थन ठरवलं पण ते 15 जगात 24 तासात पुण्यात पोहोचत होते. आता त्यांनी माधवराव पेशव्यांना ताबडतोब पत्र पाठवलं. पुन्हा टप्प्याने माधवराव पेशव्यांनी त्यांना पुढे जाण्याची गोष्ट पाठवली की अहिल्याबाईंनी त्या आता तिथल्या मुख्य आहेत त्याच सुभेदार आहेत मालेगाव कारण आधी सुभेदाराची गोष्ट मालेगावच्या नावाने आलेली होती आणि त्यांना सांगितलं की तुमच्या दौलतीस हा गाव पाहण्याचे दैवांचंच पारिपत्य करावे. कोणी प्रार्थना अहिल्या तुमचं आहे, तुमचं राज्य आहे, तुमची इथे तुम्ही पारिपत्य करा. हे सगळं झाल्यावर त्यांना कळलं की राघवराव येत आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बायको माणूस म्हणून मला गृहीत बरोबर घेऊ नका. मी जर पाठीवर बासंडा टाकून उभ्या केले तर श्रीमंतांच्या दौलतीत अवघड पडायचे आणि तू बाईला हरवलं म्हणून तुम्हाला कोण करणार आहे. मी हरवलं काहीच करणार नाही. राघवरावांकडनं ऐकल्याने तर सगळ्यांमध्ये ठीक आहे त्यांचा अधिकार मोठा अनुभव होता ते बाई राघवतात पण माझ्याकडनं कोणी घातलं तर मग राघवा दादांना आपली चूक समजली आहे त्यांनी माझ्यावरती जाऊन गेले म्हणून आम्ही तुमच्या समाजाला येत होतो आणि राघवा
राज्याची, त्यांच्या कामाची, लढायांची, त्यांच्या पराक्रमाची, तर त्या कशा असतील त्या काही नजराला वगैरे घेऊन निघाल्या होत्या अहिल्याबाईंना भेटायला. पण त्यांच्या समोर आली ती स्वच्छ पांढरी सुट्टी साडी नेसलेली, डोक्यावरून पदर घेतलेली आणि हातामध्ये ती शिवलिंग घेतलेली अहिल्याबाईंची मूर्ती. त्यांचा कायम कुठलाही होतो त्याचा मुलगा काढलेला कोणी कोणी आहे त्यांनी हातात शिवलिंग त्याच्यावर मुख होतो त्यांचा हात ठेवलेला असा त्यांची नंतर एकदा शिंदे आणि राजपुतांचं युद्ध झालं होतं. काही चळवळी चालत असायच्या सतत, पण त्या ह्याच्यामध्ये शिंद्यांना जरा माघारी घ्यावी लागली होती आणि शिंदेच्या स्त्रिया घाबरल्या की आता शिंद्यांचा पराभव होतो की काय आणि त्यांचा पराभव तर आमचं काय होईल. पूर्वी असं ते पराभूताच्या स्त्रिया म्हणजे खूप मोठी गोष्ट. तर त्यांनी अहिल्याबाईंना निरोप पाठवला की आम्ही तुमच्या आश्रयाला येतो. परंतु भारताच्या राजकारणाची त्यावेळेचा पूर्ण जाणीव असलेला अभ्यास असलेल्या अहिल्याबाईंना निरोपांना ही सैन्य आधीच पाठवलेलं आहे तुमच्या मदतीकरता. जरूर पडली तर मी स्वतः येईल. पण तुम्ही तिथे येऊ नका. शिंद्यांच्या सगळ्या रोजगारांच्या आश्रयाला गेल्या असं कळलं कोणाला तर शिंद्यांची मुलं राहणार नाही. खरं किती मोठा त्यांना मिळाला होता, संधी मिळाली होती की त्या सहज मदत करून आपला वर्चस्व वाढवू शकतो यासाठी बघा नाही. जसं आम्ही गुजरातला आहोत आज पैसे म्हणजे ते आमचं बरोबर ते शिंद्यांचंही आहे. त्या कायम सगळ्यांना सांगत असतात की आपापसात लढू नका. आपापसात लढून तुम्ही बऱ्याच काही ताकद कमी करू नका. आणि त्यांचे एवढे सगळे व्यक्तलेले आणि की एकदा त्यांनी महात्मा शिंद्यांना निरोप पाठवला. वास्तविक अहिल्याबाईंच्या राज्याची कुठलीही सीमा समुद्रापर्यंत नव्हती. ते समुद्रासाठी काय होतं त्याला काय करायचंय की नव्हे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी महात्मा शिंद्यांना निरोप पाठवला की अंग्रेजी समजून घ्या. त्यांच्याशी समजून नाही घेतला आणि त्यांनी दुर्लक्ष केलं तर शत्रू आजपर्यंत आपल्याला मिळणारच नाही. काही शत्रू जिल्ह्याच्या पडतो करताय आपल्याकडे येते तेव्हा अंग्रेजी समजून घ्या त्यांच्याशी वाद घालू नका असं त्यांनी. त्यानंतर त्यांच्या राज्यामधला एक प्रॉब्लेम असा होता मोठं संकट असं होतं की काही भिल्ल लोक होती. त्याची आजूबाजूची जंगलं होती तिथे लोक राहत असत आणि वाटवाटच करायचं ते कोण यात्रेकरू प्रवासी येथे जायचं त्यांच्याकडनं ते त्यांना त्रास देऊन त्यांच्याकडे ती गोष्ट होते कोणाला ते वसूल करत असतात. त्या भिल्लाचा भाडापर्यंत ते जमत नव्हतं. अहिल्याबाईंनी जाहीर केलं त्या भिल्लासाठी स्वतः पारिपत्र जो आपण करून राहतोय त्याच्यासाठी माझ्या मुलीचं लग्न झालं. काही दिवसांनी अमृत पडसे नावाचा एक त्यांचा कारखाना किंवा पोटात शिपाई पोटात आलेला असतो. त्याने हे काम करून दाखवलं जाऊन शिक्षकांना पकडून अहिल्याबाईंना बोलवून घेतलं. सगळ्यांना वाटतं आता अहिल्याबाईंना शिक्षकांना बोलण्याला खूप झालं. अहिल्याबाईंनी विचारलं तुम्ही हे काम का करता. आता जंगलातल्या उत्पन्न आमचे हक्क नाही. जंगलातलं उत्पन्न तुमचे लोक घेऊन जातात. त्याचा आम्हाला हक्क नाही. आम्हाला तिथे शेती करायला जाते जंगल त्याच्यात शेती कशी करणार पाणी नाही. त्याच्यावर आम्ही काटवाडी करतो. हा आमची उपजीविका आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायला दिला तर तुम्ही करून घ्या. तर त्यांनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या वाटकरूंची आणि यात्रेकरूंची व्यवस्था बघायची त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही एक कवडी त्यांच्याकडनं घ्यायची आहे ती बिलकवडी. मग त्यांनी त्यांना जंगलाच्या उत्पन्नाचा काही हिस्सा घ्यायची परवानगी दिली की तो इथले लोक आहेत ते त्यांच्या उपजीविका जंगलातच चालली पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्यांना जंगलाच्या उत्पन्न काही घ्यायची परवानगी दिली. त्याच वेळेला त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली. घर बांधण्याची परवानगी दिली. अशा बारीक काही गोष्टी होत्या त्या त्यांना परवानगी दिली. त्याच्यामुळे आपल्याकडून भिल्लांचा त्रास कमी झाला. भिल्लही चांगल्या मार्गाला लागले. जी भिल्लोडी आजपर्यंत प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यानंतर अनंत पंढरी बरोबर आम्ही कन्या रत्नाबाईंचा लग्न करून दिलं. हे रत्नाबाई 15 वर्षांची झाली होती. काकाच्या नावाने घोडवली. तर ते 8 ते 15 वर्षी लग्न होत असतं. रत्नाबाईचं लग्न 15व्या वर्षी झाल्यावर झालं. अहिल्याबाई राजकारण पण झालं होत्या. युद्ध करता येत होतं. गृहकृत्य सगळं माहिती होतं.
ज्यांनी पदभारती झाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अहिल्याबाई घेत असत. त्यांना काही दुखलं होतं लागलं कशाची जवळ पडली तरी अहिल्याबाई सुरुवात असत. पण त्या अधिकाऱ्याला जर फिरतेला काही त्रास होत नाही असं कळलं तर मात्र त्या अधिकाऱ्याने केलेलं असेल त्या लगेच बोलून जबाब विचारत काय झालं काय तिथल्या निर्णय तारखा वगैरे होणार नाही. तिथल्या तिथे निर्णय करत नाही त्या ज्यांनी पण तक्रार केली असेल त्याला न्याय मिळवून मिळेल. अहिल्याबाईंच्या न्यायव्यवस्थेची कीर्ती इतकी पसरली होती की भारताला पूर्वी सुद्धा इतर गावाची त्यांचं वादावादी झाली भांडणं झाली असतील तर काय करण्यासाठी अहिल्याबाईंकडे गेलं. त्याचं माहीत होतं की इथे बरोबर सर्व मोठं कायदे ठरवलं ते कोणावरही अन्याय होणार नाही. त्यांनी जे फडणवीसीचे कायदे दिले त्यावेळेला ते आज देखील राज्यसभेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावे असे आहे. कुठला कागद कोणाकडे जायला हवा कुठला हिशोब कोणाकडे जायला हवा त्या काहीही एकत्र करण्यात होता कामा नये. व्यवस्थित सगळं त्या ठिकाणी जायला हवं. तर त्याची अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था इतकी मजबूत होती की आम्ही जे आर्थिक कायदे केले होते व्यवहाराचे तर कुठेही अपघाताचं होणंच शक्य नव्हतं आणि वावच ठेवलेला आहे. त्याच वेळेला हिंदुस्थानमध्ये बरीच राज्य होती. तर अशा 13 राज्यांमध्ये अहिल्याबाईंचे वडील असत आणि 7 राज्यांचे वकील त्यांच्या दरबारात असत. त्यामुळे गुप्तहेरांच्या नगरपालिकेकडे येणाऱ्या बातम्या आणि हे वकील आणि आपले वकील दुसरीकडे असतात. त्याच्यामध्ये त्या सगळ्या हिंदुस्थानाच्या राजकारणाची आणि समाजकारणाची माहिती ठेवून होत्या म्हणजे सगळं समजत होतं. त्याच्यानंतर पुण्यामध्ये बालवाडीचं कारस्थान झालं. फडणवीसांची त्यांचा अतिशय उत्कृष्ट पदव्या होता त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे समजलं की राघोबा करायच्या हातात स्वतःचा उपयोग नाही म्हणून त्यांनी बालवाडीच्या कारस्थानाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. धार्मिक आणि दानशूरपणा ते धार्मिक होत्या पण धर्मवेड्या नव्हत्या. एक होतं असं झालं की एका मंदिराची व्यवस्था एका मोठ्यांच्या व्यक्तीकडे होती. ती काढून घेतली तर तो कसा जाते मग त्याला त्यांनी जमीन दिली शेत करायला आणि तो त्या मंदिराची व्यवस्था हिंदू माणसाकडे दिली. त्याला काढून टाकलं नसतं असं नाही केलं तो काढून टाकलं तर परत बळका लायला लागली. त्याची व्यवस्था लावून त्यांनी खूप दानधर्म केला. तो कुठून केला तर गौतमाबाईंची खाजगी होती. अहिल्याबाईंची खाजगी वंशपरंपरेने अहिल्याबाईंना मिळाली. अहिल्याबाईंना मिळाल्याने तर काय स्वतःच्या कर्तृत्वाने भर घातली आणि त्याचा वैयक्तिक सुख होत मला नवीन साडी केली दागिने केले नवीन पैठणी केली वगैरे हे काही नव्हतं. त्याच्यामुळे ती सगळी वस्तू जी होऊन त्यांच्या खजिन्यामध्ये आली त्याचा हिशोब झाला की ते ब्राह्मणाला बोलवत पुरोहितांना आणि विधीनं त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं. ती सगळी दान केलेली आहे. जर दान करणं म्हणजे तुम्ही वाटून टाकली तर गोरगरिबांना आमच्याला मदत करायचं नाही. दान सत्पाकही होत नाही याच्याकडे अत्यंत काटेकोर त्यांनी काय काय केलं 5 मंदिरांचे जीर्णोद्धार केले. काशी विश्वनाथ काठेवाडी सोमनाथ हे एक मंदिर परळी वैद्यनाथ आणि वेरूळचा भुसनेश्वर ही मोगलांनी आणि त्या शाळांपैकी ज्यांनी त्यांनी मंदिरं काढली होती ती सगळी मंदिरं अहिल्याबाईंनी परत आणली. आज आपण काशी विश्वनाथचं आत्तापर्यंत मंदिर बघत होते अहिल्या देवींनी बांधलेलं आहे. आणि 12 नवीन मंदिरं बांधली. एक अयोध्येचं होतं ओंकार येतं नाशिकचं संगमनेर पंढरपूरचं मंदिर चित्रकूट पुष्कर ऋषिकेश दुर्गापूरचं आणि सुलतानपूरचं मंदिर ही एवढी 12 मंदिरं त्यांची पूर्णपणे नवीन बांधली. महाबळेश्वरला त्यांनी एक बांधलेलं मंदिर आहे मी स्वतः बघून आले. 8 ठिकाणी त्यांनी पूजा प्रबंध लावून दिले की रोज पूजा व्यवस्थित होईल त्याच्यासाठी काय सगळं पाहिजे किंवा जी काय व्यवस्था करायला पाहिजे त्यांनी करून दिली. बद्रीनाथ मथुरा हरिद्वार रामेश्वर अमरकंटक सप्तशृंगी धर्मशाला काशी प्रयाग कुरुक्षेत्र बीड या सर्व ठिकाणी त्यांनी घाट बांधले. तिथल्या जवळपासच्या मंदिरांची व्यवस्था लावलेली कुठे ती प्रज्वलनाची व्यवस्था असेल कुठे धर्मशाळा बांधली असेल कुठे अन्नछत्र बांधलं असेल. अन्नछत्र पाणपोळ्या विहिरी तलाव कुंडे किती बांधल्या याची मोजदाद करणं अवघड आहे. इतक्या लहान
आपल्या ठिकाणी बांधल्या होत्या त्याच्याबद्दल हेतूही हा होता की तिची अवस्था पाण्याच्या वेळेला त्याची बरोबर काळजी करण्याची होऊ नये आणि त्यांनी आता रामेश्वरला त्याच्यामध्ये राज्याची वाट जात होती पण त्यांच्या घराला कवळ एवढा होता की त्यांना कोणी आलं त्याच्यामध्ये हिंमत नाही झाली राम थांबवण्याची आणि प्रत्येक हिंदू माणसाला वाटतं की आपलं देवाच्या देवाला गंगेच्या पाण्याने स्नान म्हणता यावं आपल्या देवाला म्हणून त्यांनी श्रावण यात्रा चालू केली की गंगेचं पाणी घेऊन सावळीत घेऊन त्यांचं त्या देवळापर्यंत जाते मग ती मध्ये मध्ये बांधली त्यांनी अन्नछत्र आहे धर्मशाळा आहे त्या सगळ्याचा उपयोग या माणसांना होतो ते काही सावळ घेऊन जाताना तिथे विश्राम करणाऱ्यांना ती व्यवस्था ही सगळी सहज होते आणि हा सर्व खर्च त्यांच्या खरेदीतून करत होत्या त्यांना कायदा म्हणून संबोधलं गेलं लोकमाता ती त्यांना त्यांच्या वैद्यकांनी मिळालेली बदल होती पुण्यश्लोक मातुश्री असा उल्लेख साक्षात माधवराव देशपांडे त्यांचा केला होता गंगाजळ निर्मळ तुकोजीराव बरोबर म्हणाले की आमच्या मातोश्रीपेक्षा गंगाजळ निर्मळ आहे त्याचं पण इतकं स्वच्छ आहे जरी आपण असेल आम्हाला कधी तुमच्या त्यांच्या त्यांच्या मनात राहणार असतो आणि त्यांचं जे चरित्र आहे त्यांनी त्यांना कर्तृत्वशाली आणि कर्मयोगी असं म्हटलेलं आहे त्यांचं प्रत्येक पत्र किंवा कुठल्याही आज्ञा पत्राच्या खाली केलेलं श्री शंकर आज्ञेवरून असं लिहिलेलं आहे प्रेरित कधी स्वतःकडे त्यांनी घेतलं नाही ते शंकराच्या आज्ञेवरून करते ते शंकराच्या सांगण्यावरून करते मातेच्या मार्गाने त्या महत्वाचं काय की जेव्हा माझा मृत्यू जाईल मला देवाच्या बरोबर यायची वेळ येईल त्याचं उत्तर काय करा मी काही चुकीचं बघण्याचं नाही माझ्याकडनं तशी चूक कधी होणार नाही तर मी घोडकरांची नाडी घडवली होती त्याच्यावर सुद्धा याच्याबद्दल विचार केलं होतं मोरोपंतांनी अहिल्याबाईंवर पत्र लिहिलं होतं मोठ्या हौसेने मोरोपंत इंदूरला म्हैसूरला गेले त्यांना वाटलं अहिल्याबाई खूप होते आपल्याला नजराणा मिळेल ते सांगणार त्यांचं पत्र अहिल्याबाईंनी शांतपणे ऐकून घेतलं की काय माझ्यासारख्या विधवाबद्दल विचारता येण्यात वेळ द्यावा लागला ते सगळं धर्माकडे ठरवून टाका त्यापेक्षा तुम्ही देवाबद्दल लिहिली असं देवाची स्तुती लिहिली असती तर त्यात पुण्य तरी कमावं असतं त्यामुळे त्यांचा विषय अनेक अजूनही मोरोपंतांनी डोळ्यासाठी लिहून ठेवलं होतं आहे आज ते उपलब्ध पण त्यांची विष्णुता इतकी होती की माझं कौतुक करायची काही जरुरी नाही त्यांनी या चंद्रावतांचा पराभव केला तेव्हा नाना फडणवीस म्हणाले की शापारती शरारती अशी या बायकांमध्ये अहिल्याबाई बघण्यात आली पराक्रमाची गोष्ट मोठीच केली पुण्याच्या उत्तरेकडील द्वार म्हणजे नर्मदा काठची मनीष नदी या आम्हाला समजले त्यांनी पुण्यामध्ये नौकोपांची सलामी अहिल्याबाईंच्या त्यांचा सन्मान म्हणून दिली जोना बाळवी नावाचा एक संत कवी होता त्याने अहिल्या बाई पोएम कारण इंग्रज जेव्हा येऊन राहिले ते सगळं गमत होते कोण आणि त्यांनी सांगितलं की इंग्लंडमध्ये तिथं खाजगीकरण झालं होतं 1849 साली आता एवढ्या वेळ आपण अहिल्याबाईंचं आजकाल काय सगळं 200 वर्षानंतर काय जरुरी आहे तर साहसकाने सांगितलं होतं की राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो अहिल्याबाईंनी ते जगून दाखवलं स्वतःकडे काहीही न घेता त्यांनी ते सगळं जनतेकरता रायतेकरता दान केलं त्यांच्या सासू आपण त्यांना काय शिकायचं तर पहिली गोष्ट त्यांच्या सासू सासऱ्यांकडनं आपण शिकली पाहिजे की त्यांनी स्वीकारलं की माझा मुलगा नाही आहे आपल्याकडे त्याचं खापर त्यांनी सुनेवर सोडलं नाही किंवा त्याच्यावर सुद्धा काही ते बोलले नाही पण त्यांनी हे स्वीकारलं की माझा मुलगा तरी खूप योग्यपैकी आहे त्यांनी सुनेला घडवलं अहिल्याबाईंनी किती स्वप्न कमावलं नवरा नवऱ्याच्या मागे 12 जणी सती केल्या मुलगा केला त्याच्या मागे 3 जणी सती केल्या मुलीचा मुलगा तो काही रोगाने मरण पावला तो रोगाने मरण पावला आजाराने ते दुःख सहज म्हणून त्यांचे जावई गेले जावई गेल्यावर त्यांची मुलगी सती गेली सासरा गेले सासूवर गेले 13
विकास पाहिजे. तरी सुद्धा त्या कुठेही दुःखद झालं असतात, परंतु त्याच्या प्रदर्शनाने त्या पुस्तकाचं भांडवल पुढे काम करत राहिल्या, विलंबपणे कारभार करत राहिल्या आणि सगळे नेतृत्वांनी प्रजेच्या देशाच्या धर्माच्यासाठी खर्च केली. आज जर आपण बघितलं तर कुठल्या शाळेमध्ये वगैरे आता विदर्भ स्पर्धा किंवा 8 तासचा कार्यक्रम असणार की कुठल्या तरी परदेशी स्त्रीवर राहत होता. परदेशी स्त्रियांची नावं सांगितली जातात की हिचा कार्य बघा, तिचा कार्य बघा, तिने कशी लढाई केली. पण त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की जेव्हा तुमच्या युरोपमध्ये बायका मतदानाच्या हक्काकरता भांडत होत्या, त्यांना तुम्ही खूप हक्क नाकारले होते, त्या वेळेला भारतासारख्या ज्याला तुम्ही अप्रगत म्हणत होता ती परंपरा व्यवस्था इतकी प्रगत होती की एक धनगर समाजामध्ये धनगर कुटुंबामध्ये मुलगी साधी शिकल्या कुठलीही पार्श्वभूमी आपली राखलेला नसती, साध्या काळात साध्या कुटुंबातून उद्योगी पण तिला शिक्षण देऊन ती तिच्या प्राज्ञेने तिच्या बुद्धिमत्तेने इतकी पुढे गेली, तिने एक नवा आदर्श निर्माण केला. तिने त्यावेळेला मुलींकरता स्त्रियांकरता एवढं काम करून दाखवलं. ती वडिलांकडून शिकत गेली, त्यांचं म्हणणं मान्य करत गेली. म्हणजे आता काही खूपच लक्षात घेण्यासाठी बोलते की वडिलांचं मान्य आहे. त्यांच्या पावलापावले पुस्तक पुढे गेली. धार्मिक होती पण धर्मांध नव्हती आणि त्यांच्या कार्याचे केलेल्या कामाचे हे छोटे कुठपर्यंत हिंदू समाजासोबत गेले आहे. तर दक्षिणेत रामेश्वरापासून उत्तरेत नेपाळमधल्या पशुपतेश्वरापर्यंत, पश्चिमेच्या द्वारकेपासून पूर्वेच्या वेळेपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानवर आलेल्या अनेक विनाशकाचे होते आहेत. अशी ही कर्मयोगी शिवभक्त शेवटच्या श्रावण सोमवारी ऑगस्ट महिन्यात 13 ऑगस्ट 1795 श्रावणी सोमवारी त्यांचा निधन झालं आणि ती एक विद्युल्लता खंडणीत संपून गेली भारताच्या इतिहासात. तिला अनेक नमस्कार. आज मला खूप अनपेक्षितपणे बोलण्याची संधी मिळाली. तर आता विकास धर्म मंडळाचे अनेक आभार.